कधी तुम्हाला भीती वाटते? डू यू फील स्कैर्ड एवर? आई फील स्कैर्ड ऑफन। देखिए ये सच की लड़ाई है। गुंडागर्दी जो उनकी चल रही है ये टोटल गुंडागर्दी है। वो चाहते हैं कि इस कुर्सी पे वो ना रहे। केवढं मुश्किल आहे समीर वानखेडे जींची वाईफ असणं? समीर वानखेडे इंद्रधनुष पेलण्यासारखंच आहे ते। समीर वानखेडे ने लीगली अपना रिलीजन, अपना कास्ट कभी भी चेंज नहीं किया था। ये सिर्फ मेयर फॉर्मेलिटी थी। हमारा ध्येय था कि मुंबई महाराष्ट्र को नशा मुक्त करने का। एक्सपेक्टेशंस आर टू हाई। एक गलत जवाब और गए। समीर जी खूप स्ट्रिक्ट आहेत। ही इज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन। क्रांती मॅम, डोंट माइंड बट आय वॉन्ट अ वाईफ लाईक यू. अरे मला तुमच्यासारखीच बायको हवी. महेश मांजरेकर वॉज अ डिफरंट डिरेक्टर. तुम्ही त्यांच्याकडे काहीही शिकून जाऊ शकत नाही. यू हॅव टू अनलर्न अ लॉट while being with Mahesh Manjrekar because he's brilliant as a director. तू न बोलता ना ऐकता समजून घेणं. तर तसंच आहे आमचं. तुला कळत नाही, इथून नाही यायचं, तिथून जा. तुला हे कळत नाही, हे इथे काय ठेवलं? डोळे असे करू नको. डोळे मोठे, आधीच मोठे आहेत तुझे डोळे, डोळे छोटे ठेव. हे असं करायचं नाही. देवा ती लाल वायर टाकतोस का जर? तर लिटरली दॅट पिक्चरायझेशन वॉज लाईक की देव त्याची मदत करते. म्हणजे oh my God! हे किती छान आहे, तू हे दे ना आम्हाला, ते कोंबडी बिंबडी त्या लोकांना दे. सो दॅट ऑर्गनायझर कॉल्ड मी. आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ त्या काळात. त्यामुळे अंकुश, भरत आणि केदार आहेत ना, ह्यांनी मला तासून तयार केली आहे. मराठी माणसाचे पाय खेचतो असं नाही म्हणता येणार. आता आपण कुठेतरी प्रगत होत चाललो आहोत आणि मराठी माणसांना सपोर्ट करतायत. पण मराठी सिनेमाच्या ऑडियन्सबद्दल जरा मला असं म्हणावं लागेल की त्यांनी कुठेतरी हिंदी सिनेमांना तुम्ही जेवढं सपोर्ट करता तेवढं मराठी सिनेमाकडे पण वळलं पाहिजे. असं नाही की एक्स लवर बिवर. आय एम गेटिंग गूजबम्स. हे मी कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये नाही सांगितलं. आय थिंक दिस इज द फर्स्ट इंटरव्ह्यू जिथे मी रिव्हील करते. स्वागत आहे मित्रांनो बोलतोय महाराष्ट्र प्रेझेंट्स गप्पा गोष्टीच्या एका नव्या कोऱ्या चकचकीत एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत एक अशा व्यक्ती आहेत ज्या अप्रतिम अभिनेत्री, सुंदर लेखक, उत्तम दिग्दर्शक, बेस्ट आई आणि निडर बायको या सर्व भूमिका निभावतात रील आणि रिअल लाईफ दोन्हीमध्ये. द वन अँड ऑनली क्रांती रेडकर वानखेडे. स्वागत आहे मॅम बोलतोय महाराष्ट्र प्रेझेंट्स गप्पा गोष्टीमध्ये. कसं वाटतं तुम्हाला आज? मी खूप बरी आहे. हाऊ आर यू? आय एम गुड. कसा होता तुमचा प्रवास सो फार इथे यायला? म्हणजे लाईफ जर्नी नाही तर तुमच्या घरापासून आमच्याकडे यायला? खूप आज अप अँड डाऊन होतं बट इट वॉज क्वाईट प्लेझंट. खूप ट्रॅफिक आणि खूप अप अँड डाऊन कारण की ब्रिजेस खूप होते. सो या बट नॉर्मली जेव्हा लॉंग जर्नी असते तेव्हा बरीच लोक गाणी ऐकतात. लाईक इवन माय हजबंड, त्यांना गाणी ऐकायला आवडतात खूप. ते खूप म्युझिक ऐकतात आणि दॅट इज द ओनली टाइम जिथे जो माझा वेळ असतो. आणि त्यावेळेला मी मॅक्झिमम काम किंवा डोक्यात हे ठेवते की आता मला अजून काय संपवायचं आहे, कोणाची मीटिंग करायची, कोणाची फोनवर माझं बोलून व्हायचं आहे का, हे सगळी कामं मी किंवा आयुष्याबद्दल पण मला बऱ्याच गोष्टी प्लॅन करायला गाडी चालवताना आवडतात. सो इट्स नॉट ओनली अबाउट इफ द शोफर इज देअर ऑर नॉट देअर. इवन इफ आय एम ड्रायव्हिंग अलोन आय विल नेव्हर पुट ऑन म्युझिक इन माय कार. माझ्या गाडीत म्युझिकच मी ऐकत नाही, गाणी नाही ऐकत. अच्छा, तुम्हाला तो वेळ आवडतो की तिकडे तुम्ही विचार करता ज्या गोष्टी तुम्हाला घडवायच्या, ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या सर्व. तर मॅम तुम्ही जसं तर म्हणालात तुमच्या हस्बंड बद्दल, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल सर्वांनाच, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा, की क्रांती मॅम, डोंट माइंड बट आय वॉन्ट अ वाईफ लाईक यू. अरे मला तुमच्यासारखीच बायको हवी. कारण म्हणजे ज्या पण गोष्टी आपण ह्या थोड्या वर्षांमध्ये घडल्या आणि समीरजींच्या पाठी जशा वाघिणीसारख्या तुम्ही उभ्या होतात ते पाहून मला वाटलं की बाबा बायको असावी तर क्रांती रेडकर मॅम सारखीच. मला हे विचारायला आवडेल तुम्हाला की इज इट डिफिकल्ट, केवढं मुश्किल आहे समीर वानखेडे जींची वाईफ असणं? खूप इंद्रधनुष पेलण्यासारखंच आहे ते. कारण की मला असं वाटतं की एक अशी व्यक्ती जी एवढी स्ट्रॉंग आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे ती सेट आहे आणि त्यांचे जे आदर्श आहेत ते इतके उंच आहेत किंवा त्याची म्हणजे आपण त्याची शब्दात तुलना नाही करू शकत. ते खूपच जसं म्हणतो ना
एक्सपेक्टेशनचा टू हाय फ्रॉम हिमसेल्फ. तर त्या सगळ्या गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेणं आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षणाला साथ देणं, मग ते सोशल वर्क असू दे किंवा देशासाठी काही काम असू दे, त्यांचा जो जॉब आहे त्या दृष्टिकोनाने त्यांची कामं, आणि हे स्वतःचं आयुष्य, स्वतःचा संसार, स्वतःची मुलं सांभाळता सांभाळता त्यांची ही साथ देणं हे सोपं नाही आहे. आणि शिवाय समीरजी खूप स्ट्रिक्ट आहेत. ही इज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन. म्हणजे अशी टीचर असते तसे स्ट्रिक्ट नाही आहेत ते, पण ते असे खूप काटेकोरपणे आयुष्य जगतात. त्यांना डिसिप्लिन लाईफ आवडतं. म्हणजे आमच्या घरात चप्पल पण इकडचं तिकडे झालेलं, चप्पलाची जागा कुठे आहे तर ही आहे ना, मग ते तिथेच असलं पाहिजे, इकडचं इकडे कसं काय गेलं. आणि मी खूप अशी, बिकॉज मी कलाकार आहे, एक आर्टिस्ट आहे, आणि आर्टिस्ट असं नॉट नेसेसरीली एक चौकोनात बसणारी व्यक्तिमत्व नसतात जनरली. सो माझं असं खूप इथेच काहीतरी पडलंय, तिथेच काहीतरी पडलंय. सो मला नेहमी असं वाटतं की मॅरेज इज ॲब्सोल्युटली ॲक्सेप्टिंग इच अदर ॲज अन हाव दे आर. सो जसं मी त्यांना ॲक्सेप्ट करते की हां त्यांना हे एवढंच पर्टिक्युलरली लागतं, असंच लागतं, तसंच लागतं, तसं ते मलाही खूप ॲक्सेप्ट करतात की म्हणजे एखादी गोष्ट आता त्यांनी दिसली की आता कुठे मला बोलवत बसणार आणि ती उचलून नेणार. तर कधी कधी बऱ्याचदा असं होतं की कधी कधी माझे कपडे ते फोल्ड करून ठेवतात आणि ते जागेला लावून ठेवलेलं असतं, ते म्हणतात माफ किया, हां अभी जाने तो मैं ही कर लूंगा. सो मला असं वाटतं की एकमेकांमधले आपण जेव्हा संसारामध्ये पॉझिटिव्स बघतो तेव्हा आपण त्या पॉझिटिव्हना जास्त महत्त्व द्यायचं असतं, आणि ते जे 10% 20% नेगेटिव्स असतात त्यांना कुठेतरी पाठी घालून आपल्या संसाराकडे फोकस केला तर संसार चांगला होतो असं मला वाटतं. सुंदर मॅम, हे तुम्ही जे इंट्रोस्पेक्शन केलं आज संसाराबद्दल ते खूप छान आहे. पण जसं तुम्ही म्हणालात समीरजींसोबत राहणं, समीरजींसोबत एक वाईफ म्हणून आणि संसार तुम्ही मांडलाय, कधी तुम्हाला भीती वाटते? डू यू फील स्कॅर्ड एव्हर? आय फील स्कॅर्ड ऑफन, कारण की आय फील स्कॅर्ड फॉर हिज लाईफ. जेव्हा ते आता आम्ही किती नशामुक्तीचे कार्यक्रम करतो आणि त्यावेळेला लिटरली इट्स सो ओपन, म्हणजे 1000-1500 लोक असतात, सर लोकांमध्ये फिरत असतात. आणि आत्ताच आपण नुकतंच बघितलं एका पॉलिटिशियन वर अटॅक झाला आणि बाबा सिद्दीकी आय एम टॉकिंग अबाउट, आणि त्यांना दिन दहाडे मारण्यात आलं. तर मला तर म्हणजे इतकी कधी कधी भीती वाटते की ह्यांनी इतके दुश्मन बनवले आहेत. म्हणजे ज्या काळात ते ड्रग्सचं काम करत होते आणि ड्रग्सच्या गँग्स आणि माफियांना त्यांनी डिस्ट्रॉय केलं, त्या काळातले त्यांनी किती दुश्मन बनवून ठेवलेले असतील, ज्यांना आता अच्छा अभी मुंबई में नहीं है क्या पोस्टेड, अभी चेन्नई में है क्या, अभी क्या पावर है देखते हैं वगैरे, असं करून मुलांना मला किंवा त्यांना हर्ट करणं अतिशय सोपं आहे. कारण की आम्ही कायम ओपन डोमेनमध्ये अवेलेबल असतो, खूप अप्रोचेबल असतो. पण हे असूनही ते कुठेच त्यांचं काम थांबवत नाहीत, किंवा एखाद्या रुरल प्लेसमध्ये, एखाद्या गावी किंवा एखाद्या वेगळ्या शहरात जायला ते कधीच घाबरत नाहीत. तर त्यांच्या ह्या धाडसाला मी सलाम करते. पण त्याचबरोबर कुठेतरी बायकोचं मन घाबरत असतंच, भीती तर असतेच. पण कसं मॅनेज करता मॅम? जसं मी म्हणालो, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, आई, बायको आणि रिसेंटली रील स्टार, लोकांना पण अपेक्षा असते तुमच्याकडून. इंस्टाग्रामवरती आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. माझी मम्मी, आम्हाला खूप आवडतं तुमच्या ज्या स्टोरीज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, छबिल गोडोत बद्दल असो किंवा तुमच्या आईबद्दल असो, कसं हे सगळं मॅनेज करता? खरं तर माझ्यासाठी मला तर कधी कधी क्षणोक्षणी रील दिसत असते. म्हणजे माझी आई जशी वागते तिथे चलता फिरता कॉन्टेंट आहे, आणि माझी मुलं सुद्धा. पण बऱ्याचदा असं होतं की खूप मोजक्या गोष्टी मी रीलवर टाकते, ते इतकं देत असतात मला की म्हटलं असं मी कसं बनवू आणि काय करू. आणि मला ओव्हरऑल ना सगळ्यात एक गंमत वाटत असते की म्हणजे आता परवाच्या दिवशी माझ्या घरी एक इलेक्ट्रिशियन आलेला आणि त्याच्या असिस्टंटचं नाव होतं देवा. तर ती दोघं आत किचनमध्ये काम करत होती, पण जो व्हॉइस ओव्हर मला ऐकू येत होता ना की देवा ती लाल वायर टाकतोस का जरा, तर लिटरली दॅट पिक्चरायझेशन वॉज लाईक की देव त्याची मदत करतोय. म्हणजे इट वॉज व्हेरी फनी फॉर मी टू हिअर. पण असं मला ऑब्झर्वेशन खूप माझं चांगलं आहे, किंवा मला आवडतं ते, आणि आय ट्राय टू फाइंड ह्युमर इन द स्मॉलेस्ट अँड सिम्पलेस्ट थिंग. तो प्रॉब्ली दॅट हेल्प्स मी. पण येस, एक आई म्हणून तारेवरची कसरत असते. माझा दिवस सुरू होतो 5:30 वाजता. त्यांचा टिफिन बनवणं, त्यांचा टिफिनमध्ये काय असणार, त्याच्यानंतर त्यांना रेडी करणं, मग आज कुठला ड्रेस आहे, मग त्यांना शाळेच्या बसकडे थँकफुली माझी हेल्प आहे ती सोडते. पण मग त्याच्यानंतर माझा वर्कआउट, योगा, मग त्या गेल्यानंतर माझ्या घरातली जी शांतता असते
तो वेळ माझा लिखाणाचा वेळ असतो. मग त्या वेळात मी लिहिते. त्याच्यानंतर मग घरात काय तुटलं फुटलं, इलेक्ट्रिशियन आला, अमुक आला तमुक आला, ते सगळं पण बघायचं असतं. समीर आज काय खाणार, मुलं काय खाणार, उद्या त्यांच्या डब्याचं काय असणार, सगळी मग ते आल्यावरचे त्यांचे पराक्रम, मग ते स्केटिंग क्लासला जात आहेत का, अजून कुठल्या क्लासला जात आहेत की टायक्वांडोला जात आहेत. सो माय प्लेट इज सो फुल, इट्स ऑलवेज फुल. मग त्याच्यात मला 1 मिनिटं काढून ती रील बनवायची असते. लिटरली मी असा कधी कधी तर मी तयारही होत नाही, असा कॅमेरा चालू करते आणि बोलते काहीतरी आणि ठेवते. वन टेक ऍक्टर. आणि अँड ऑल्सो दॅन इट हॅज अ 1 मिलियन व्ह्यूज आलेले असतात त्या एवढ्याशा रीलला. तर मला असं वाटतं ते खूप लोकांचं प्रेम आहे की त्यांना ते जराही मेहनत, म्हणजे लोक किती काय काय करतात आणि रेडीज काय होतात आणि मग त्यांच्या रिंग लाईट्स काय असतात आणि मग केवढं काय काय करतात आणि मग त्यांना तसे व्ह्यूज मिळतात. पण थँकफुली थँक्स टू माय लवली ऑडियन्स की मी म्हणजे लिटरली काही खूप कॅन्डिड टाकलं तरी ते काइंड ऑफ व्ह्यूज, त्या काइंड ऑफ कॉमेंट्स किंवा लाईक्स ते देतात. सो आय लव्ह यू गाईज. ग्रेट. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की खूप साऱ्या लोकांना मेहनत करावी लागते. इकडून मला एक कळतंय की कलाकार आहात म्हणून तुम्हाला कलाकारी दिसते सर्व गोष्टींमध्ये, फक्त बघता आलं पाहिजे ते. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही एवढ्या गोष्टी मॅनेज करता, पोरांना मॅनेज करण्यापासून समीरजींसारख्या व्यक्तीला मॅनेज करण्यापासून, सॉरी ते तुम्हाला मॅनेज करतात. त्याच कारणाने मला वाटतं समीरजी तुम्हाला दुर्गा असं म्हणाले. मला असं वाटतं की हो, कारण की मला वाटतं प्रत्येक स्त्री ही दुर्गेसारखीच असते. तिची जेवढे हात असतात, जेवढ्या भुजा असतात, कदाचित त्या दर्शवत असतात की ती किती एका वेळेला मल्टीटास्किंग करत असते. आणि त्या एका फोटोमध्ये आपल्याला दिसतं की एक स्त्रीचं आयुष्य काय असतं. आणि मग ती कोणीही असू दे, म्हणजे ती मोठ्यातली मोठी अभिनेत्री असू दे की पॉलिटिशियन असू दे की एक हाऊसवाईफ असू दे, शेवटी तिला घर तिच्याने चालतं असं मला वाटतं. तीच त्या घराची ऊर्जा असते. घरात बाई नसली की ते बाई पण नसतंच त्या घराला. सो मला नेहमी असं वाटतं की हो, बाईसाठी करिअर महत्वाचं आहे, हो बाई एक CEO होऊ शकते का कंपनीची, पण त्याचबरोबर म्हणजे एक पुरुष CEO आणि बाई CEO मध्ये हाच फरक असतो की घरी डब्यात काय बनणार आहे मुलांच्या हे ती बाई CEOच ठरवत असते कितीही काय झालं तरी. तर त्यामुळे आपण कितीही प्रोग्रेसिव्ह झालो, आपण कितीही म्हणजे पुढे गेलो, सक्सेसफुल झालो, तरी मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी ती जी एक बाईची जबाबदारी आहे ती तिच्यावर येतेच. आणि त्यात कुठला कमीपणा नाही आहे. तिच्यावर ती जबाबदारी असते कारण की ती तेवढी सक्षम असते ती जबाबदारी पेलण्यासाठी. आणि बायकांना ते करावं लागतं. आणि त्यात मला खूप कौतुक आहे स्त्रियांचं, की ज्या करतात, त्या काम सांभाळून घर सांभाळतात, ह्यांच्याबद्दल विशेष कौतुक आहे मला. तुमच्यासारखंच मला सुद्धा याचं कौतुक आहे, कारण माझी मम्मी, म्हणजे जे पण माझ्या आयुष्यात आता घडतंय त्यापाठी ऑब्व्हियसली माझ्या वडिलांचा हात आहे, पण मम्मीचा पण तेवढाच वाघाचा वाट आहे. कारण तिच्याशिवाय माझं हे सगळं घडलं नसतं. माझ्या जेवणापासून सगळ्या गोष्टी बघणं, सगळ्या गोष्टींमध्ये मला सांगणं, तिचं इनपुट खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर मॅम, जसं तुम्ही म्हणाल की CEOs आणि स्त्री असो किंवा पुरुष सगळे इक्वली आहेत, तर ह्या सर्व गोष्टी सुरू व्हायच्या आधी दिवस सुरू होतो. हा प्रश्न मला तुम्हाला इम्पॉर्टंटली विचारायचा आहे, कारण मी या गोष्टीमध्ये खूप स्ट्रगल करते सकाळी उठण्यामध्ये. तुम्ही किती वाजता उठता मॅम? माझी सकाळ होते अराउंड 5:36. 5:36 मी उठते. माझा एक 5:30चा गजर असतो जो स्नूज करत करत मी 6ला उठते. सो मी उठते सकाळी. मग मुलांचं टिफिनचं असतं, त्यांना उठून तयार करणं, आंघोळ घालणं, त्यांना कपडे घालून स्कूलला पाठवणं. मग त्याच्यानंतर माझं लिखाणाची, जसं मी म्हणाले, वेळ असते. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट काय होणार, आज घरात कोण काय खाणार. समीरचं सगळं डाएट फूड असतं, त्यामुळे मग त्यांचा सॅलड कुठला आहे, त्याच्याबरोबर ते काय खाणार, मग ते सगळं सॅलडचं मटेरियल आलंय का घरी, मग स्टाफ काय जेवणार, एव्हरीथिंग. सो हे सगळं बघणं. त्यात मग जर मीटिंग्स काही असतील तर त्या मी 3:30च्या आधी संपवते, कारण की मग 3:30 वाजता माझी मुलं परत घरी येतात. मग त्याच्यानंतर त्या आल्या की मग त्यांचे काही विविध क्लासेस असतील किंवा काय असतील तर त्याच्यात मी बिझी होऊन जाते. आणि मग अराउंड संध्याकाळी माझं ते 10,000K स्टेप्स जे काय असतात, मी पण ते 10K स्टेप्स साठी मी खाली उतरते. मग त्या मी 1.5 तास चालते आणि त्या 1.5 तास खेळतात आणि मग त्यांना मी वर घेऊन येते आणि मग त्यांना जेवण भरवते आणि त्या झोपतात. आणि मग मी आणि समीर कदाचित एखादा कुठला पिक्चर, ते असले तर मुंबईत ते पण, सो मग कुठला तरी एक सिनेमा बघितला, काय बघितलं. आणि स्वतःचे सिनेमा बघायला आवडतात मॅम? स्वतः म्हणजे नाही, मी माझा शेवटचा सिनेमा कधी बघितलाय कुणास ठाऊक. आय हॅव नॉट सीन माय मूवी. आय थिंक
नाही, खूप वर्ष झाली मी माझा कुठलाच सिनेमा पाहिला नाही. ते एक असतं म्हणजे स्वतःला ऍक्टरला तरी स्वतःचे पिक्चर बघायला नाही आवडत, कारण स्वतःचं काम आपण एवढं केलेलं असतं त्यावरती आता मन करतं तुम्ही बघा बाकीच्यांनी, मी बाबा दुसऱ्यांचे चित्रपट बघते तसं असतं. पण असेल कधी कधी असं होतं की कोण कोण रील्स टाकतात जुन्या सीन्सचे वगैरे, तर सडनली ते पॉपअप होतं आणि मग आपलं जुनं काम बघून आपल्याला अरे वा अच्छा आपण असं केलं होतं का, आपण असं केलं होतं का, आणि मग ते ऑल दोज आठवणी, सगळ्या आठवणी दे कम रशिंग बॅक अँड यू थिंक अबाउट दॅट सेट, आणि तुम्ही कसं डब केलेलं, कसं त्याचं कॉस्ट्युम झालेले, ते शूटिंगचे दिवस कसे होते, आणि थोडं नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. नॉस्टॅल्जिक तर होतच मॅम, आणि जसं तुम्ही म्हणलात की नॉस्टॅल्जिक होतं, तर आता गोईंग बॅक इन टाइम थोड्या वेळेमध्ये पाठी जाऊ, आणि जेव्हा म्हणजे मला जे कळालं तुमचे वडील दीनानाथ रेडकर खूप मोठे लेखक आणि प्रोड्युसर आहेत नाटक इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्याबद्दल काय सांगाल? तुमचं लहानपण कसं गेलं त्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्या वातावरणामध्ये? मला आठवते मी खूप लहान होते आणि आमच्या घरी तेव्हा पप्पांची म्हणजे 8-8 नाटकं एका वेळेला स्टेजवर असायची, आणि प्रचंड प्रमाणात गाजलेली. म्हणजे मला आठवते की शिवाजी मंदिर पासनं ते आता तिथे ते मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंग झाले तिथपर्यंत तर लाईन असायची फक्त तिकिटांसाठी, आणि पप्पांची तिकीटं ब्लॅक व्हायची, आणि म्हणजे बदफैली, ऑफर, ऑफिसर, धर्मपत्नी, म्हणजे सगळी सुपरहिट नाटकं पप्पांनी दिली. आणि त्या काळात नाटकाच्या सिटिंग्स घरी व्हायच्या, त्यांची डिस्कशन्स व्हायची, मोठमोठे कलाकार घरी यायचे, आणि म्हणजे खूप मोठे म्हणजे राजा परांजपे, राजा नेने, संजय जोग, रमेश भाटकर, म्हणजे ह्या सगळे असे असे बसलेले असायचे, आणि मी कोणाच्या तरी मांडीवर बसले, नंतर कळायचं हा ती मी खूप छोटी होते, व्हेरी स्मॉल, अँड रमेश भाटकर मी माझ्या मांडीवर घेतल्यावर स्क्रिप्ट ऐकतात. सो म्हणजे लिटरली असं व्हायचं की आता मला कळतं की ही मंडळी खूप मोठी होती, आणि सो ते जे लेखक म्हणून जे पेरणी झाली माझ्या आत, ती कदाचित वडिलांकडूनच झाली. आणि प्रत्येक स्क्रिप्ट जे काही मी लिहिते ते पप्पांच्या म्हणजे त्यांना मी ऐकवल्याशिवाय पुढे जात नाही. आणि काकांचं सुद्धा असंच होतं की आधी मी लिहिली ती शॉर्ट फिल्म म्हणून, आणि ती शॉर्ट फिल्म लिहिल्यानंतर मला पप्पा म्हणाले की तू ना ह्याचा सिनेमा कर. माझी बहीण पण म्हणाली की ह्या स्टोरीला वेस्ट नको करू, तू ह्याचा सिनेमा लिही. मग मी गोष्ट लिहून काढली पूर्ण, आणि मग स्क्रीन प्ले आणि डायलॉग्सला मी ओमीला हाताशी घेतलं, जो माझा राखी ब्रदर आहे, आणि मला दिसत होती फिल्म, फक्त ती कशी लिहायची मी कधीच लिहिली नव्हती. आणि ओमी वॉज अ रायटर, तर मी त्याला सांगत होते की मला हे असं लिहायचं असं लिहायचं, आणि मग मी डायलॉग्स लिहिले त्या फिल्मचे, आणि त्यांनी मला त्याच्यात काकणचे, आणि स्क्रीन प्ले डायलॉग्स मग ओमी आणि मी मिळून लिहिले. आणि ओमीचं कसं लहान मुलांबद्दलचं त्याचं अंडरस्टँडिंग आणि ट्युनिंगचा फोर्टे त्यांनी वापरला, आणि इमोशनल आणि तो लव्ह रोमॅन्सवाला अँगल आहे तो माझ्या हातनं खूप सहजरित्या येतो. सो ते असे अमॅल्गमेशन करून मस्तच ती स्क्रिप्ट झाली, आणि आज VC काकांचे जवळपास कल्ट झालेला सिनेमा आहे तो. आणि या फॅन क्लब झालेला आहे त्याचा. सो दॅट कम्स फ्रॉम माय डॅड. सो डेफिनेटली इट डज कम, म्हणजे वडिलांकडून ते येतच. आणि काकांबद्दल सांगायचं झालं तर मी पर्सनली खूप मोठा फॅन आहे. ते गाणं जे टायटल सॉन्ग आहे ते म्हणजे अजून म्हणजे मनात वाजत राहतं ते गाणं कधी कधी, ते खूपच सुंदर आहे. जितेंद्र जोशींजींनी जे काम केलं त्यामध्ये हॅट्स ऑफ टू दॅट मॅन. आणि ऑब्व्हियसली अभिनेत्री ओमी जे तुम्ही म्हणालात, आपल्या प्रेक्षकांना सांगाल की ओमी नक्की कोण? ओमकार मंगेश दत्त ज्यांनी माझ्याबरोबर काकण लिहिली, तो केदार शिंदेच्या मावशीचा मुलगा आहे, जो जत्राला फर्स्ट असिस्टंट म्हणजे सेकंड का थर्ड असिस्टंट होता, आणि ती त्याची पहिली फिल्म होती ॲज अ असिस्टंट डिरेक्टर. सो माझं आणि ओमीचं नातं हे खूप जुनं आहे. म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा त्यांनी डिरेक्शन मध्ये शिरला, सो तेव्हापासून मी त्याला राखी बांधते, आणि आता तो कलर्स मध्ये आहे, कलर्स मराठीला. सो माझं आणि त्याचं ट्युनिंग ना क्रिएटिव्हली खूप मॅच होतं. त्याला एक्झॅक्टली मी न बोलता कळतं की मला काय म्हणायचंय. आणि सॉरी टू इंटरप्ट मॅम, हे गाण्यासारखंच झालं ना काकांच्या, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, तर तसंच आहे आमचं. पण मला अजूनही आठवतंय की मला ओमी अशी माझी इच्छा होती, माझं त्याच्याच का जमतं ते तुम्हाला सांगते मी. माझी इच्छा होती की ओमीने मला असिस्ट करावं त्या सिनेमाला, आणि पहिलं जे शेड्यूल झालं. अच्छा, काकण या सिनेमाची सुरुवातच आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की काकांची सुरुवात कशी झाली, कुठून आला हा कॉन्सेप्ट?
नाही, मला ना एक कॉन्सेप्ट असा लहान मुलाबद्दल घ्यायचा होता. एक लहान मुलगा जो खूप मोठी गोष्ट काहीतरी करतो, आणि मी साताऱ्याहून एक कार्यक्रम करून रिबिन कटिंगचा घरी येत होते. आणि कोणत्या वर्षी? 2013. ओके. आणि मी घरी येत असताना मी एक ना असाच तो किसू सारखा माणूस बसलेला होता एका हायवेच्या इथे, म्हणजे गाडी चहा प्यायला थांबलेली वगैरे, आणि तिथे तो असा माणूस असा घोंगडी घेऊन असा बसलेला. आणि आय वॉज वंडरिंग की ह्याचा पास्ट काय असेल, ह्याचं कोणाशी कधी प्रेम झालं असेल का, किंवा ह्यानी पण एक आयुष्य जगलं असेल, पण तो आज असा जगतोय, काय आहे इसकी स्टोरी. आणि मग त्या 12 वर्षाच्या मुलाची आणि ह्याची एकत्र जर मी विचार केला तर काय गोष्ट होऊ शकते. असं करून मुंबई ते सातारा ह्या प्रवासात लिहिलेली ती गोष्ट आहे. एका 5 तासाच्या प्रवासात काकणची स्टोरी लिहिली मी, आणि मग ती ॲज अ शॉर्ट फिल्म लिहिलेली. आणि माझ्या पप्पा मला म्हणाले की नाही म्हणून ह्याची फिल्म करतो. सो त्याच्यानंतर मी ती ॲज अ फुल फिल्म केली. पण जेव्हा शूटिंगची सुरुवात झाली तेव्हा ती भेटायला जेव्हा सुधामती येते, तो पहिला सीन आम्ही शूट केला. आणि जित्या आणि उर्मिलाचं असं झालं, अगं अख्खा सिनेमा आपण करायचा आहे आणि तू हे पहिलंच लावलंस. सो फॉर देम टू लिव्ह ॲज लवर्स अँड देन टू अराईव्ह ॲट दॅट पोझिशन जिथे विरह आहे आणि ह्याला मी इतक्या वर्षांनी भेटते, किंवा ते एक इमोशन फील करणं ॲज ॲक्टर्स खूप चॅलेंजिंग होतं. आणि मी म्हटलं हे बघ, आपले वर्कशॉप खूप झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला दोघांना माहिती आहे की त्या सीन्समध्ये तुम्ही काय करणार आहात. आता त्याचं दडपण घेऊ नका की हा क्लायमॅक्स आहे, हा क्लायमॅक्स आहे. आणि काकणमध्ये क्लायमॅक्स इज एव्हरीथिंग इफ यू गो टू सी. आणि तो जो डब्बा आहे ज्याच्यातून तो सगळं काढतो, सो ते डब्याचं मला ना, म्हणजे क्लायमॅक्स मध्ये नव्हतं ते. ओके. ते नव्हतं. ती येते तिकडे आणि तो तिला ती काकण काढून देते आणि मग तो काकण हे करतो. आता तो जो डब्बा आहे तर मला असं ना सुचलं सडनली. मग मी सांगितलं आर्ट डायरेक्टरला, आपल्याकडे एक डब्बा आहे का, कारण की लंच ब्रेक झालेला तोपर्यंत. तिचं येणं, त्या तो कोण तो गोपी तिला आणतो, आणि मग ते लंच ब्रेक नंतर इकडचा पोर्शन शूट होणार होता. तर मी त्याला पटकन म्हणाले की आपल्याकडे एखादा असा टिनचा डबा आहे का. तर त्याने तो अमूल स्प्रे कॅटेगरी डबा आणून दाखवला. म्हटलं हा चालेल. मला एक सुकलेला गजरा पाहिजे, एक रिबिन पाहिजे, आणि ह्यांचा एक फोटो आहे बघ आपण काढलेला ऑफिसमध्ये लुक टेस्टला, तो फोटो घे आणि त्याला एज कर, आणि तू मम्मी सांगते काय करायचंय. आणि ना मी त्यांना दिला तो डबा, आणि मी सांगितलं जित्या हे ना तू एक एक करून हे तू ठेवलंय. आणि इमॅजिन तो जो डब्बा आहे, जो पहिला सीन आहे जिथे तो गोपी डब्बा पळवतो आणि तो त्याला मारतो, इफ यू रिमेंबर काकण जिथे, आणि त्याचा तो डब्बा नेतो, डब्बा घेतो आणि तो असं करतो. हे नंतर शूट केलं आम्ही. ते घडल्यामुळे तुम्ही ते परत शूट केलं की हा डब्बा घेऊन तो पळत असतो, आणि मग त्या डब्यातल्या वस्तू मी स्क्रिप्ट मध्ये पेरत गेले. त्याला वैशिष्ट्य दिलं. हा. सो कॅन यू इमॅजिन द वन थिंग दॅट पीपल क्राय सो मच अबाउट इज दॅट डब्बा was I'm getting goosebumps. was the last moment thing जे आम्ही आत, हे मी कुठल्याच इंटरव्ह्यू मध्ये नाही सांगितलं. आय थिंक दिस इज द फर्स्ट इंटरव्ह्यू जिथे मी रिव्हील करते. दिस इज थँक्यू एक्सक्लुझिव्ह फॉर बोलते महाराष्ट्र. पण हे केवढं, म्हणजे विचार केला तर केवढं वेगळं आहे आणि क्रेझी आहे. म्हणजे एक गोष्ट जी एवढी इम्पॉर्टंट झाली त्या मूवीसाठी, त्या चित्रपटासाठी, ते तुम्ही नंतर घडलं आउट ऑफ नोवेअर. बट यु नो व्हॉट, माझ्याकडे अशा वस्तू आहेत, असं नाही की एक्स लवर बिवर. आय हॅव दिस हॅबिट. माझ्याकडे ना सगळ्यांच्या माझ्या जवळच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ही माझ्या आईची अमुक केलेल्या ह्याची बांगडी, किंवा माझ्या ताईचं हे अमुक नेकलेस, ही छोटीशी हे, असं करून ना आय ऑलवेज हॅव अ टिनचा डब्बा ज्याच्यात बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी असतात. सो कदाचित दॅट केम फ्रॉम माय लाईफ प्रॉब्ली. दॅट्स क्रेझी. म्हणजे खूपच सुंदर आहे हा पूर्ण प्रवास ऐकणं. पण तुम्ही मला सांगितलं की 5 तासात तुम्ही ती स्क्रिप्ट पूर्ण म्हणजे टॉप टू बॉटम फिनिश केली होती. नाही, त्याची शॉर्ट फिल्मची गोष्ट लिहिली. म्हणजे आय न्यू की देर इज अ 12 वर्षाचा मुलगा ज्याला हे कळतं की हा माणूस आहे, ह्याचं कुठेतरी प्रेम होतं, आणि तो ती काकण द्यायला मुंबईला जातो. तो तिला ती काकण देतो. ती बाई शेवटी येते त्याला भेटायला, आणि ती भेटून शेवटी हा मरतो. ही एवढी वन लाईन जी काकणची आहे ती माझी लिहून झाली. अच्छा, ते झालं होतं म्हणजे ड्राफ्ट ज्याला आपण फर्स्ट आपण म्हणतो ना. एक सुंदर. आणि मॅम जे टायटल सॉन्ग आहे जे माझ्या तरी खूप जवळ आहे, त्या गाण्यामध्ये तुमचा काही इनपुट होता की ते रायटर आणि सिंगरनी बघून घेतलं होतं? मला मिको जो अजय सिंघा आहे म्युझिक डिरेक्टर, त्यांना मी सांगितलं होतं की ते जे आहे ना, तो जो ऑर्केस्ट्रा आहे
एक ते फिल्म पॅथॉस आहे. देर इज अ लॉट ऑफ एक खूप जड आहे ती फिल्म पचायला. आणि त्याच्यात ना मला कुठेतरी कंटिन्युअसली एक काहीतरी वाजणारं एक ट्यून हवी जी लाईक इफ आय हॅव टू पुट इट इन वर्ड्स, कुठला तरी एक म्युझिक बघ तुझ्या जवळचं असं असेल की तुला तुझ्या प्रियसीची आठवण करून देईल, किंवा एखाद्या काकाची आठवण करून देईल, एखाद्या जागेची आठवण करून देईल. सो म्युझिक इज ऑलवेज रिलेटेड विथ अ टाइम पिरियड. सो द मोमेंट आय टोल्ड हिम दॅट म्युझिक हॅज टू बी सो हॉन्टिंग की ते लागलं की कुठेही ऑडियन्स असू दे त्याला सुधामती आणि किसू किंवा त्यांचं पहिलं प्रेम आठवलं पाहिजे. हे त्याला ब्रीफ दिलेला मी. सो दॅट आणि आय सेंट हिम सम रेफरन्सेस ऑल्सो की मला ते एवढं थोडं लार्जर दॅन लाईफ हवंय. आणि त्यांनी केम अप विथ दिस म्युझिक. आणि त्याच्यावर ओमीनी जे गाणं लिहिलं, ओमकार मंगेश दत्तनीच ते गाणं लिहिलंय, आकाशी चंद्र चांदण्या. आणि ओमी सो फॅन्टॅस्टिक ॲज अ रायटर. त्याचा रिप्राईज व्हर्जन पण त्याने लिहिलंय आणि ते इतकं ऐकण्यासारखं आहे. त्याने इतकं सुंदर लिहिलंय ते गाणं. खोडूनी कालच्या खुणा जगायचे. आय थिंक मेल व्हर्जन आहे, रिप्राईज व्हर्जन. बोथ आहे, फिमेल मेल आहे, ड्युएट आहे ते पण. सो त्याने ते लिहिलं आणि देन वी वर इन द रेकॉर्डिंग रूम आणि म्हटलं शंकरजींनी गायलं पाहिजे गाणं. आणि लकीली वी गॉट शंकरजी ऑन बोर्ड. पहिले चॉईस शंकरजीच होते तुमचे. आणि समीरजींनीच त्यांना, म्हणजे समीर आणि शंकरजी फ्रेंड आहेत. सो त्यांनी सांगितलं की क्रांती बनारी आहे तो शंकर, आपको गाना है असं. इमिजिएटली केम ऑन बोर्ड. सुंदर सुंदर. ते ऐकून मला आता गुजबम झाले, कारण ते माझं एवढं आवडतं गाणं. मी आज तुमच्याशी बोलतोय, तुम्ही डायरेक्ट केला तो पिक्चर, तर खूप छान. म्हणजे तो पिक्चर तर अप्रतिम आहेच. आपण जसं आता पास्ट मध्ये जाऊ, तर तुमचा पहिला ब्रेक जसं आपण म्हणू शकतो कॉलेज टाइम्स मध्ये, मी जे पण ऐकलं तुमच्या, वाचलं आणि बघितलं तुमचे इंटरव्ह्यूज, केदार शिंदेजींनी दिलं होतं. तर त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स काय सांगाल? केदार शिंदेजींची पहिली भेट तुमची आणि अप टू 2025 आता. केदार माझ्या आयुष्यातला खूप मोठा भाग आहे, कारण की माझे पहिलं नाटक, पहिली एकांकिका, पहिलं नाटक प्रोफेशनल, पहिली सिरियल, पहिला सिनेमा कमर्शियल, हे सगळं केदार बरोबर झालंय. म्हणजे माझी एकांकिका होती सांगोवांगी, जिथे मी ऑडिशनही द्यायला गेले नव्हते. मी आपली कोपऱ्यात बसले होते आणि सगळ्यांची 200 मुलांची ऑडिशन झाल्यावर त्यांनी मला विचारलं, तू नाही देतेस ऑडिशन? आणि हे कधीची गोष्ट आहे मॅम? 1996. सो तुम्ही कॉलेजमध्ये असाल? कॉलेजमध्ये होते मी. सो मी म्हटलं की नाही मला नाही द्यायची ऑडिशन. मी अशीच माझ्या फ्रेंड बरोबर आले आणि लाईक दे की ऑडिशन, काय होतं माझ्याकडे. ऍक्च्युअली ऑडिशन साठी नव्हतं गेलं, असं टाइमपास करायला गेले, कारण माझी मैत्रीण देत होती ऑडिशन. तर मी आपली बसून बघत होते कोण काय करताय. आणि लोक जाम, म्हणजे नटसम्राट, कोण 4 चौघी, कोण अजून काय बरं ते 4 दिवस प्रेमाचे, असे वेगवेगळ्या नाटकातले, कोण हॅमलेटच करताय, असे पॅसेज घेऊन आलेले. आणि त्याने वाजले की मी तुला काहीतरी देतो वाचायला, वाच तू आणि परफॉर्म कर. आणि मी म्हटलं की मला 2 मिनिटं लागतील, एकतर कॉन्व्हेंट, त्याच्यात ते मराठी एवढं वाचायचं. सो आय वेंट ऑन वन साईड अँड आय वॉज लाईक रीडिंग येवो अँड देन आय सेड हां मी रेडी आहे. आणि मी वाचलं. आणि वाचल्यानंतर जेव्हा 40 मुलं सिलेक्ट झालेले आउट ऑफ 200, त्यापैकी मी एक होते. त्याची 6 महिने रिहर्सल होती आमची. INTला, इंडियन नॅशनल थिएटरच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला परफॉर्मन्स असणार होता आमचा. तर त्याच्यासाठी जी प्रिपरेशन झाली ती 6 महिने आम्ही तालीम करत होतो. आणि त्या अख्ख्या नाटकात मला एकच डायलॉग होता. त्या एका डायलॉगची तालीम आम्ही 6 महिने करत होतो. सिंगल डायलॉग? या, आय हॅड ओनली 1 डायलॉग. मी मंदोदरीचा रोल करत होते. मी रावणाची बायको असते. आणि माझा डायलॉग होता, यमा माझ्या नवऱ्याची 9 तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील, असं करून मी त्याच्यावर चिडते वगैरे, असं मी आम्हाला एकच डायलॉग. आणि देन आय थिंक त्याच्यानंतर आमच्यासारख्या आम्हीच नावाची सिरियल केली. मग मी श्रीमंत दामोदर पंत केलं केदार बरोबरच. त्याच्यानंतर मग जत्रा केली. आणि सो असे नाटक, सिरियल, तुतुमी मी नाटक केलं. तुतुमी माझं पहिलं नाटक होतं प्रोफेशनल. मी, विजय चव्हाण, भरत जाधव, अंकुश चौधरी, सुप्रिया पाठारे. सो केदार ॲज अ डिरेक्टर म्हणून जर त्याच्याबद्दल सांगायचं झालं ना, तर तो अतिशय सॉर्टेड डिरेक्टर आहे. म्हणजे मी ना, आता लोक मला म्हणतात ना की तू कुठलंच फॉर्मल ट्रेनिंग न घेता कशी काय तू डिरेक्शनमध्ये आलीस किंवा काय. तर मला ना नशिबाने खूप चांगले डिरेक्टर्स मिळाले माझ्या आयुष्यात. म्हणजे आय स्टार्टेड ऑफ विथ केदार, ज्याच्याकडून मी हे शिकले की तुम्ही फापट पसारा करायचा नाही. ही वॉज ऑलवेज व्हेरी स्पेसिफिक अबाउट जेवढं तुम्ही रिहर्सलला करताय ना
मला तुम्ही खूप इम्प्रोव्हाइज करा, सगळं करा, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मला हे हवंय, हे नकोय, हे हवंय, हे नकोय, आणि मग त्याच्या व्यतिरिक्त टेकमध्ये काही नाही करायचं. यु नो, सो नाटकात पण तसंच एक्स्ट्रा इम्प्रोव्हायझेशन केदारच्या नाटकात चालतच नाही. तुम्ही हवं तेवढं तालमीत इम्प्रोव्हाइज करा, त्याला तो हसतो पण स्वतः, तो पंचेस घेतो पण, तो अजून इम्प्रोव्हाइज पण तुम्हाला हेल्प करतो, बट यू कांट प्ले अराउंड दिस स्क्रिप्ट, यू कांट प्ले अराउंड विथ दिस प्ले, ही गेट्स व्हेरी मॅरिड. म्हणजे आम्ही चपलांचा मार खाल्लाय लिटरली. म्हणजे तो अंधारात असा बसायचा आणि आम्ही असे स्टेजवर असायचो रुईयाला, आणि आम्हाला कळायचंच नाही तो कुठे बसलाय. त्यामुळे चुकलो तर चप्पल कुठून येणार हेच माहिती नाहीये, आणि एक अशी साटकन कोल्हापुरी चप्पल यायची, बापरे, जो चुकेल त्याच्यावर, आणि मग रडारड, बोंबा बोंब, मग जर चांगलं नाही झालं तर मग तो काय सेटच सोडून जाई, मग आम्ही त्याची मनधरणी, केदार प्लीज, इतकं सगळा ड्रामा व्हायचा. बट आय थिंक खूप खूप शिकवलं त्याने मला, इतकं शिकवलंय ना. आणि एथिक्स, की सेटवर वेळेवर येणं, रंगमंचाचा रिस्पेक्ट करणं, तुम्ही ज्या मेकअप टेबलवर किंवा अन्नाच्या टेबलवर जेवता त्याच्यावर कधीच आयुष्यात पाय ठेवू नये किंवा त्याच्यावर बसू नये. यु नो, आजकालची मंडळी येऊन मेकअपच्या टेबलवर, आम्हाला ती कल्चरच नाही, मेकअप काढल्याशिवाय घरी जायचं नाही. यु नो, छोट्या छोट्या गोष्टी, आणि मोठ्यांना आदर कसा द्यायचा, मोठ्या कलाकारांकडून आपण कसं शिकायचं, ते जर बसले असतील तर आपण कुठे बसलं पाहिजे. तर आमच्यावर खूप चांगले संस्कार झाले. त्याच्यानंतर इन माय लाईफ की महेश मांजरेकर, यु नो, महेश मांजरेकर वॉज अ डिफरंट डिरेक्टर. तुम्ही त्यांच्याकडे काहीही शिकून जाऊ शकत नाही, पाटी कोरी ठेवायची, कारण ही इज अ इन्स्टिट्यूशन इन हिमसेल्फ. ते तुम्हाला इतकं शिकवणार ना, आणि यू हॅव टू अनलर्न अ लॉट while being with महेश मांजरेकर, because you have to keep your bag empty, no, to learn new things. So शिक्षणाचा यायचा घो, शहाणपण देगा देवा, तुमचं फक्त लढ म्हणा. I was only learning, I was only looking at him, how is he directing, how does he conceive a shot, आणि he is brilliant as a director, as a writer, ॲज अ परफॉर्मर. तुमच्याकडून जे काढून घ्यायचं आहे त्यांना, ते पण इतकं कमालीने काढून घेतात, यु नो, सुंदर प्रकारे. या, आणि मिनिमल काम कसं करायचं हे त्यांच्याकडून मी शिकले. मोठं काय एवढं करायची गरजच नाही, तुम्ही फक्त एवढं केलं तरी काय हे कळू शकतं. सटल. त्याच्यानंतर गजेंद्र अहिरे बरोबर मी पिपाणी नावाचा सिनेमा केला. सो गजेंद्र वॉज अ डिफरंट स्कूल ऑल टुगेदर. व्हेरी नॅचरल, व्हेरी फिल्म फेस्टिवल सारखं काम करणं त्यांच्याबरोबर. म्हणजे यु नो, लिटरली रिअलिस्टिक सिनेमा काय असतो, रिअलिझम, रिअल ऍक्टिंग, किंवा ऍक्टिंग करायचीच नाही, वाली ऍक्टिंग कशी करायची, हे सगळं मी गजेंद्रकडून. सो आय वॉज ब्लेस्ड. म्हणजे स्वतः असणं, जस्ट बीइंग, ज्याला आपण म्हणतो, विदाउट ऍक्टिंग, बी दॅट कॅरेक्टर. करेक्ट. आणि मॅम, जसं तुम्ही म्हणालात की जत्राबद्दल तुम्ही रेफरन्स दिलात, तर जत्रा, जसं काकण पिक्चर आहे तसं जत्रा, आणि जत्रा मधलं गाणं कोंबडी पळाली ऑल टाइम फेवरेट सर्वांचंच आहे. तर जत्राबद्दल काय सांगाल? जत्रा मूवी जेव्हा हा घडत होता चित्रपट, तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व्ह झालात आणि तुमचा प्रवास कसा होता? भरत जाधवजी सोबत जेव्हा तुम्ही काम केलात त्यामध्ये कसा होता? आय थिंक जत्रा वादळ वाट तेव्हा हिट होती, त्यामुळे आय थिंक अदितीला गेली होती जत्रा अदिती सारंगधरला. दिस इज व्हॉट आय हिअर. मी अदितीशी कधीच या विषयावर बोलले नाही, पण आणि त्यावेळेला तिला अक्कासाहेबचा रोल करायची इच्छा होती कदाचित, म्हणजे प्रिया बेर्डे. सो तिने मला वाटतं रिजेक्ट केली जत्रा, आणि प्रिया बेर्डे करणार होते अक्कासाहेब, आणि त्यांना शेवंता हवी होती डेस्परेटली, आणि ते फ्लोअरवर चाललेले. आणि मी मध्यंतरीच्या काळात खूप जास्त हिंदी इंग्लिश थिएटर करत होते. मी मराठीशी डिस्कनेक्टेड होते त्यावेळेला, तर त्यामुळे मी खूप प्रवास करायचे, मी जग फिरत होते तेव्हा. आणि मी नाटक करत होते, फनी थिंग कॉल्ड लव्ह, प्रेमा तुझा रंग कसाचं इंग्लिश व्हर्जन, आणि त्याच्यात माझ्याबरोबर विजू खोटे, भारती आचरेकर अशी सगळे कलावंत होते. तेव्हा भारती मावशी केदारची एक सिरियल करत होती, आणि केदार बसलेला, यार मला हिरोईन पाहिजे, काय कळत नाही कोणाला कास्ट करू. आणि भारती मावशीला, अगं क्रांतीला विचार, ती आहे फ्री, ती आमचंच नाटक करते, अजून दुसरं काही नाही करते आता. आणि केदारचा मला फोन आला, क्रांतू तू मराठी फिल्म करणार? म्हटलं हो मी करणार, ये तू भेटायला ये. असं करून दादरला तिथे एक हॉल आहे, आता काय देवदत्त हॉल का काहीतरी असं त्याचं नाव आहे, मी विसरले. माहितीये तुला, दादर स्टेशनच्या बाहेर आहे. आणि त्या हॉलला आमचं एक पहिलं रिडिंग झालं, आणि जत्राचं. आणि तिथे मला तो माझा छोटासाच रोल होता, तो मला कळला.
आणि तो मला म्हणाला तू करणार ना, रोल असा खूप नाहीये पण क्यूट आहे तो रोल. म्हटलं हा मी करणार. आणि तुला एक गाणं आहे हा. तर म्हटलं अच्छा नाहीच नाही हा, मला एक गाणं आहे. मी त्यातच खुश की मला एक गाणं आहे. आणि पहिल्या दिवशी आमची रिहर्सलला, गाण्याच्या रिहर्सलला ते गाणं वाजलं. दोन्ही गाणी वाजली, ये गो ये मैना आणि हे पण वाजलं. तर मला ना ते कशी पारंपरिक चाल ना, ये गो ये मैना. तर मी म्हटलं की हे किती छान आहे, तू हे दे ना आम्हाला, ते कोंबडी बिंबडी त्या लोकांना दे, त्या अंकुशला वगैरे. तर तो म्हणाला चल असं नाही, तुमच्या कोंबडी त्याचं ते सगळं आहे ना, त्याच्यासाठी ते लिहून घेतलंय. म्हणलं काय यार, एक तर मला काही कळत नाही कोण घुमोजी, कोण राव, कोण घुमोजी राव माझं वगैरे. अँड आय वॉज लाईक टोटली की काय आहे यु नो. आणि मला आणि नुसतं म्हटलं ते धड 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 वाचतंय एवढंच ऐकू येत आहे. तर मग उमेश जाधव आले रिहर्सलला. फर्स्ट टाइम आय मेट उमेश. आणि उमेशला ना जनरली जेव्हा डान्स येतो असे ऍक्ट्रेसेस ऍक्टर आले की त्याला जरा सुखावल्यासारखं होतं की हा म्हणजे आता मी हिला जरा हिच्याकडून काहीतरी काढून घेऊ शकतो असं ना. कोणते एकदम टू लेफ्ट फूट वाले आले तर मग लाईक अरे देवा असं गॉन केस. सो आणि भरत कसं आहे माहितीये, भरतला खूप नाच येत नसला ना तरी भरत रिदम मध्ये आहे, कारण त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा केलेला आहे आणि त्याच्यात ना तो इनेट एक रिदम आणि फन एक आहे त्याच्यात. सो ही माइट नॉट डान्स अ लॉट बट वॉट एव्हर इज गिव्हन ना तो छान एक्झिक्यूट करू शकतो. सो आमची रिहर्सल वगैरे झाली आणि गाणं झालं, सिनेमा आला. सिनेमा आल्यानंतर ना ते सिनेमाच्या वेळेस लिटरली लोक ते गाणं आलं ना की ते गाण्यापुरतं यायचे, सेकंड टाइम जे बघायला यायचे, आणि गाणं संपलं की ते जायचे. आणि नंतर एका पॉइंटला ते गाणं हिट व्हायला लागलं आणि मग आम्हाला ना कोल्हापुरात इकडे तिकडे आम्ही जायला लागलो की आम्ही फक्त त्या गाण्याच्या वेळेस एंट्री घ्यायचो, मी आणि भरत. अच्छा. क्राऊडसाठी चित्रपटगृहामध्ये. हा. आणि मग ते रजनीकांतला नाणी बिणी कशी फेकतात ते सगळं सातारा, सांगली, कोल्हापूर साईडला ते नाणी फेकायचे त्या गाण्याला. आणि मग काय होतं, बिकॉज इट वॉज सोशल मीडिया दॅट टाइम, ते तिथपर्यंत राहिलं आणि मग थांबलं ते. ठीक आहे, ओके. आणि 2 years डाऊन द लाईन, 2 वर्षांनंतर ते गाणं ना असं पकडलं, लाईक डीजेला वाजायला लागलं. बरोबर. इकडे तिकडे गणपती हे ते, मग हे कुठलं गाणं आहे, मग हे जत्राचं गाणं आहे, मग हे ते. मग तोपर्यंत टीव्हीला आली फिल्म आणि मग इट बिकेम अ रेज, सेन्सेशन आपण म्हणू शकतो. सेन्सेशन. लाईक म्हणजे मी त्याचे इतके शो केले आहेत कोंबडीचे की आज माझं राहतं घर, माझ्या गाड्या आतापर्यंत जितक्या झाल्या त्या सगळं 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 मला एका गाण्याने दिलंय. म्हणजे मी जेवढे इव्हेंट्स केलेत ना त्या गाण्यामुळे, आय हॅव म्हटलं टचवूड, म्हणजे एक गाव असं नव्हतं जिथे मी परफॉर्म नाही केलं. एव्हरीवेअर आय परफॉर्म. त्या काळात फक्त मी, सोनाली आणि अमृता अशा तिघीच आम्ही परफॉर्म करायचो. ती वाजले की 12 करायची, कोंबडी मी करायचे आणि ही अप्सरा करायची. आणि असं तिघींचा आमचा तो एक ट्रूपच झालेला जवळपास. अच्छा. म्हणजे इंटरनेटवरती आपण आता व्हायरल गोष्टी म्हणतो, पण बिफोर द इंटरनेट व्हायरल काय तर कोंबडी पळाली व्हायरल झालं तर त्याला म्हणतात रिअल व्हायरल. रिअल व्हायरल, वी आर डुइंग एनीथिंग, नो सोशल मीडिया, नो पीआर, नथिंग, कायच नाही, फक्त वर्ड ऑफ माउथ, गुड वर्ड ऑफ माउथ. येस येस येस. आणि यू नो व्हॉट, एक इव्हेंट होता, मोठा इव्हेंट होता गणेश कला क्रीडाला. सो दॅट ऑर्गनायझर कॉल्ड मी. तोपर्यंत मी एकही इव्हेंट कोंबडीचा केला नव्हता. सो ही टोल्ड मी की तुम्ही एक हे कराल का, एकच एंट्री तुमची करा कोंबडीची, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ त्या काळात. तर मी म्हटलं की नाही हो, मी असा डान्स परफॉर्मन्स कधी केला नाही, मी नाही करू शकत. आणि चांगला रेप्युटेड सांस्कृतिक कार्यक्रम होता, तर मी नाही करू शकत. म्हणजे म्हणाले ठीक आहे 1 लाख देऊ. तर मी म्हटलं नाही, मी खरंच नाही केलंय कधीच असं. 2 लाख. आणि जस्ट वेंट ऑन. 3 डन करूया. मग तो म्हणाले 4 लाख. आता 4ला नाही नका म्हणून. आणि मी ती पहिलं जे परफॉर्म केलं दॅट वॉज 4 लाख रुपीज. आणि मग मला असं वाटलं की व्हॉट इज दिस. बरं झालं कोंबडी पळाली. म्हणजे इन्सेन अमाऊंट ऑफ मनी यु नो दॅट टाइम. एक्झॅक्टली. आणि 2005 आणि तो कसा असतो, ऑफकोर्स 5-6, आणि तो तेवढा काळ असतो, एक 3 वर्षाचा तो पीक पिरियड असतो जेव्हा यू अर्न दॅट काइंड ऑफ मनी. यू गेट 2 लाख, 3 लाख, 4 लाख पर परफॉर्मन्स. इट्स नॉट इव्हन लाईक युअर तुम्ही पूर्ण शोभर परफॉर्म करताय, नाही, तुमच्या एका एंट्रीला, फक्त एंट्रीला एवढे ह्या गोष्टी घडत होत्या. पण टचवूड चांगलीच गोष्ट आहे ती. मॅम, जत्रापासून 2 वर्ष आपण जेव्हा पाठी जातो तेव्हा तुमचा एक चित्रपट आला होता, जिकडून मी पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोड्यूस झालो होतो. म्हणजे क्रांती रेडकर ॲज अन ऍक्ट्रेस पहिल्यांदा मी पाहिली होती. तुमचा तो मूवी होता, तो चित्रपट होता गंगाजल, जेव्हा तुम्ही अपूर्वाचा रोल केला होता. आणि तो माझ्यासाठी म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा माझे वडील मला सारखे दाखवायचे ही क्रांती रेडकर, मग कोंबडी पळाली आलं तर त्यानंतर त्यांनी सांगितलं हे बघा ही क्रांती आहे. तर तो एक्सपिरियन्स कसा होता अजय देवगण सोबत काम करणं आणि पूर्ण क्रू सोबत जेव्हा तुम्ही काम केलात गंगाजल वरती,
तो एक्सपिरियन्स कसा होता मी तुमचा? खूप लहान होते, मी कॉलेजमध्ये होते, गंगाजल शूट करत होतो आम्ही तेव्हा. आणि मला काय, मी आपली कोणीतरी सांगितलं इथे ऑडिशन हो रहा है, आप जाओगे की. आणि प्रकाशजींना ना मराठी कलाकारांबरोबर काम करायला खूप आवडतं. त्यांचा फक्त मेन लीड कोण असेल तोच हिंदी आणि बाकी सगळे मराठी. सो मी गेले, त्याने मला विचारलं आपने क्या किया है इसके पहले. मतलब मैं अभी मराठी थिएटर कर रही हूँ. मग ते म्हणाले अच्छा अच्छा ठीक है, कोई बात, नो ऑडिशन नथिंग. ही सेड ऐसा ऐसा एक रोल है, तुम करोगी. मैंने बोला हाँ मैं करूँगी. आणि झालं. ते म्हणाले प्रोडक्शन मैनेजर से जाके बाहर मिल लो. त्यांनी म्हणाले मैं आपको इतने आपको पैसे तो, पण जत्रा बित्रा काही आलंच अच्छा, काहीच नव्हतं आलं. सो इतने पैसे, ते खूप होते पैसे माझ्यासाठी. म्हटलं ओके फाईन. आणि काय तर कोण हिरो, अजय देवगण आहे वगैरे असं तसं. सो वॉज लाईक हा नाईस ना, गुड. प्रकाश झा, त्याच्यानंतर अजय देवगण. सो इट वॉज ए ग्रेट फिल्म. सो मी गेले मग सेटवर आणि खूप छान होतं रे वातावरण, खूपच मस्त. आणि अजयजी असे आहेत ना की ते कधीच व्हॅनिटी व्हॅनमध्ये नाही बसत. अच्छा, कधीच नाही. ते बाहेर त्यांची अशी मंडली लावून बसतात, सगळे चेअर त्या प्लास्टिकच्या खुर्च्या टाकून असतात, अख्खं युनिट एकत्र बसतं. आणि सगळे खूप प्रोटेक्टिव्ह होते माझ्याबद्दल, कारण सगळ्यांना माहिती होतं ही कॉलेजमध्ये आहे, ही लहान आहे. सो इवन अजयजी वॉज व्हेरी प्रोटेक्टिव्ह, प्रकाशजी वॉज व्हेरी प्रोटेक्टिव्ह. एव्हरीबडी लाईक हां यू ओके ना, तुम ठीक हो ना, चलो विल ड्रॉप यू होम, वॉट एव्हर, इन द हॉटेल, असं तसं. परत सुट्टी असलेली तरी सगळे बसा. आणि त्या काळात यशपाल शर्मा जी होते त्यांचा लगान तेव्हा हिट झालेला, ज्यांनी राका प्ले केलेला लगान. यशपालजी असायचे, हे सगळे अखिलेंद्र मिश्रा, अखिलेंद्र यादव सॉरी, ही सगळी मंडळी होती. आणि ते वर व्हेरी स्वीट. मोहन काका होते आपले. सो एक फॅमिली सारखंच होतं ते. आणि तुम्ही एक छोटी पोरगी म्हणून तुम्हाला त्यामध्ये मला खूप सगळे सांभाळून घ्यायचे आणि मस्त झालं, छान होतं. थोडंसं अजून पाठी गेलं तर तुमचा पहिला चित्रपट सून असावी अशी, राईट? करेक्ट. तो चित्रपट घडला कसा? तुम्ही ती म्हणजे त्या प्रोसेस कसा होता तो चित्रपट घडला कसा आणि एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? मी सून असावी अशी FY BA मध्ये असताना साईन केलेला. खूप मी स्वतःच एवढी लहान होते, 17-18 वर्षाची मी होते. आणि मी तेव्हा तुम्ही नाटक जस्ट करायला लागलेले. आणि मला आय डोंट इवन रिमेंबर कोणी मला सांगितलेलं की इथे एक फिल्मची ऑडिशन होते, तू जाशील का. मग मी तिकडे गेले, ऑडिशन झाली. आणि मग त्यांनी मला सांगितलं की अंकुश चौधरी हिरो आहेत. अंकुशबरोबर मी रोज नाटक करत होते ना, कारण की तुम्ही चालूच होतं. मग मी त्याला विचारलं की असं असं पिक्चरला मला ते विचारतायत, मी ऑडिशन दिले, त्यांना आवडली ऑडिशन. तर म्हटलं कर ना, मी आहे तिथे. तर मला कोणीतरी माझा माणूस तिथे असणं गरजेचं होतं, जे अंकुश होता. आणि मग ती फिल्म आम्ही केली. मला त्या फिल्मला काहीच येत नव्हतं बापरे. आणि तेव्हा रोमॅन्टिक गाणं बिणं असं सगळं होतं. आणि मला तर म्हणजे मी इतकी डम लिटरली होते असं मला वाटतं तेव्हा. पण अंकुश होता त्यामुळे तो सांभाळून घ्यायचा, ओरडायचा पण. अंकुशने मला इतकं ओरडलंय ना आयुष्यात, म्हणजे खूप खूप ओरडलंय त्यांनी मला. म्हणजे तुम्ही पण चालू असं ना, किती ओरडा खाल्लाय मी. तुला कळत नाही, इथून नाही यायचं, तिथून जा, तुला हे कळत नाही, हे इथे का ठेवलं, डोळे असे करू नको, डोळे मोठे, आधीच मोठे आहेत तुझे डोळे छोटे ठेव, हे असं असं करायचं नाही, कॅमेरा सगळं पकडतो, डोळे छोटे. आणि झालं काय, माझ्या पहिल्या नाटकात अंकुश हिरो होता, माझ्या पहिल्या सिरियलला अंकुश माझा हिरो होता, आमच्यासारख्या आम्हीचला. आणि त्याच्यानंतर माझं जेव्हा जत्रा पिक्चर झाली तेव्हा तो असोसिएट डिरेक्टर होता, त्यामुळे ओरडा चुकलाच नाही कधी. त्यामुळे अंकुश, भरत आणि केदार आहेत ना, ह्यांनी मला तासून तयार केली आहे. प्रत्येक सुरुवातीला, म्हणजे कोणती सुरुवात, नाटक हे मूवी असो कुठे पण असो, हे तिघं म्हणजे होतेच एका प्रकारे तुमच्या आयुष्यात होते. आणि हे तिघं माझ्या आयुष्यात. आणि भरतजी सुद्धा असेच होते म्हणजे वागायला तुमच्या? नाही, भरत वॉज लाईक अ फादर फिगर टू मी. भरत वॉज ऑलवेज लाईक नका रे तिला बोलू, नका रे, कारण तू का आलं, कुठे चुकतं, ये इकडे मी सांगतो तुला. सो भरत आणि सरिता, ते दोघंही नवरा बायको, त्यांच्यासाठी ना मी आमचं क्रांतू येडू, ये इकडे बाळा, काल. सो दे यूज्ड टू लिटरली पॅम्पर मी आणि दे यूज्ड टू प्रोटेक्ट मी अ लॉट. आणि जेव्हा पण मी मीचे दौरे पण करायचे तेव्हा बस असायची, एका गावातून दुसऱ्या गावात 15-15 दिवसाचा दौरा असायचा आणि माझी परीक्षा असायची. बस मला डिरेक्टली रुईयाच्या बाहेर सोडायची
आणि मग मी वर जाऊन म्हणजे तोपर्यंत गेट पण उघडलेले नसायचे. बस जेव्हा पोसायची तेव्हा 6 वाजलेले असायचे आणि रुईयाचे गेट 7ला उघडायचे. मी शिड्यांवर बसून अभ्यास करत असायचे आणि झोपाळलेल्या अवस्थेत मी वर जाऊन पेपर लिहायचे आणि लगेच कुठल्या तरी दादर किंवा वाशीला प्रयोग असायचा, तिथून मी ट्रेनमध्ये बसून परत प्रयोगाला जायचे. सो अशा टाईपचं एज्युकेशन कम माझ्या नाटकाचे प्रयोग मी केलेले आहेत. पण त्यावेळेला सुद्धा मी जेव्हा अभ्यास करत असायचे तेव्हा बसमध्ये आवाज करायचा नाही, क्रांती अभ्यास करते, मोठ्याने बोलायचं नाही, क्रांती अभ्यास करते, हा एक माहोल कायम विजू मामा, विजय चव्हाण, अंकुश, भरत ही लोक असं प्रोटेक्ट करायचे. नाही तिला अभ्यास करू, तिला काही सांगू नका, आता क्रांतू तू अभ्यास कर, असं आणि हे काय अडलं तर विचार, आणि हसायचे स्वतः. महत्व द्यायचे म्हणजे तुमच्या अभ्यासाला वगैरे. खूप महत्व द्यायचे. छान आहे. आणि तेव्हाच जसं तुम्ही म्हणालात की 6 वाजता तुम्ही पोहोचायचं, 5 वाजताच पोहोचायचं. हो, 5, 5:30, 6ला बस पोहोचायची. तेव्हापासूनच तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय लागलीच आहे. म्हणजे कमिंग बॅक टू द मेन प्रॉब्लेम ती जी होती. कॅमेरा तुम्ही फेस केलात, ओके, आणि पहिला चित्रपट तुम्ही केलात सून असावी अशी, पहिलं नाटक, पहिलं एकांकिका तुम्ही केलात. पण मॅम हे सगळं करताना भीती साहजिक आहे, आपण माणूस आहोत, भीती एक असते, अँक्शियस फील होणं, कॅमेराला पहिल्यांदा बघितल्यावरती भीती वाटणं, या सगळ्या गोष्टींची तुम्ही कसं डील केलात? आणि हा प्रश्न मी तुम्हाला ह्या कारणाने विचारतोय कारण आज एक 18 वर्षाचा मुलगा किंवा एक मुलगी तुम्हाला बघते, क्रांती रेडकर वानखेडे, द ऍक्टर, द रायटर, द डायरेक्टर, ते खूप मोटिवेट होऊ शकतात तुमच्याकडून. तर ह्या टीनेज इयर्समध्ये 18 वर्षा ते 21 वर्षामध्ये जेव्हा ती भीती असते, एक सगळ्या प्रकारची भीती असते, फक्त कॅमेराचीच नाही, एक अँक्शियसनेस, एक टेन्शन सारखं असतं की काय करू काय नाही करू, हे ओरडा पडेल, कसं पडेल, ते तुम्ही कसं बीट केलात आमच्या ऑडियन्सला सांगा. मुळात ना मला कधी भीतीच नव्हती, मला स्टेज फिअर आयुष्यात कधी नव्हता. मी 5 वर्षाची होती तेव्हापासून मी स्टेजवर आहे. म्हणजे मी नाटक असू दे, स्किट्स असू दे, तुमच्या डान्स परफॉर्मन्सेस असू दे, हे सगळं मी वयाच्या 5व्या वर्षापासून करते आणि मी नेहमी प्राइजेस मिळवत आले. तर त्यामुळे ना मला जेव्हा मी अशीच बसायला म्हणून गेलेले तेव्हा ॲट द बॅक ऑफ द माइंड कधीतरी मला वाटलं असेल की, कारण की बिकॉज पप्पा नाटककार असल्यामुळे की हां मी होईन नाटककार पुढे, मला माहिती नव्हतं हे करून मी होणार आहे नाटककार किंवा अभिनेत्री. सो त्यामुळे ती भीती मला नव्हती कधीच. इव्हेंच्युअली जेव्हा मी स्टेजवर गेले तेव्हा ना साहित्य संघात आमचा प्रयोग होता आणि पहिल्या प्रयोगाला एक 2-3 मिनिटाला पहिला बंपर लाफ्टर किंवा पहिली बंपर टाळी होती आणि मी ब्लॅकआउटमध्ये होते तेव्हा. आणि ह्या साईडला जिथे प्रकाश असतो तिथे स्वर्गाचा सीन चालू असतो, आम्ही नरकातली लोक असतो, आणि तिथे ना साहित्य संघात असं आहे ना, साहित्य संघ असं पसरलेला नाहीये, त्यामुळे त्याचा लाफ्टर ना असा अंगावर येतो, असा इट्स अ रोरिंग लाफ्टर. सो तो जो रोरिंग लाफ्टर आणि टाळ्या आला ना, आय गॉट गुजबम्स इन दॅट डार्कनेस. आय सिटिंग ना बाकीच्या कलाकारांबरोबर आणि लाईक हे काय यार, व्हॉट वॉज दॅट. म्हणजे मला हे हवंय माझ्या आयुष्यभरासाठी, आय वॉन्ट धिस, आय वॉन्ट टू लिव्ह इन धिस, अँड दॅट्स व्हॉट हॅपन्ड. त्याच्यानंतर मग मी स्टेजवरून कधी आय नेव्हर लुक्ड बॅक. मग एकांकिका करत गेले, प्रोफेशनल नाटकं करत गेले. पण जेव्हा सिनेमा करायची वेळ आली ना, तसं तू म्हणाला त्याच्या आधी माझं सिरियल झालेली होती आमच्यासारख्या आम्हीच, पण तिथे सिरियलची ऍक्टिंग करायची असते हे मला शिकावं लागलं. म्हणजे तिथे तुम्ही लाऊड, म्हणजे तिथे एवढीच रिॲक्शन दिली तरी कळते, आणि थिएटरला तुम्हाला एवढं रिॲक्ट करावं लागतं, लाऊड ऍक्टिंग, आणि फिल्मला तुम्हाला एवढंच रिॲक्ट करावं लागतं, सटल. हां. सो हा फरक जो आहे ना तो मी ऑन द गो शिकत गेले, आणि हे शिकण्यामध्ये खूप मोठा हातभार होता तो म्हणजे केदार, अंकुश आणि भरतचा, त्यातले डिफरन्सेस काढण्याचा. सो दे वॉज नेव्हर अ फिअर, बट ड्युरिंग जत्रा तोपर्यंत डिजिटल झालं नव्हतं. सो आम्ही तरीही फिल्म कॅमेरावर शूट करत होतो. सो 11,000 रुपयाचा तो 6 मिनिटाचा का 5 मिनिटाचा डबा यायचा, तो ती रील संपली की 11,000 गेले. म्हणजे तुम्ही जर त्या 4 मिनिटात चुकलात तर तुमचे ते 11,000 गेले. हे जे आमच्या मनात फिक्स होतं, बिकॉज मराठी फिल्म्स यूज टू रन ऑन अ बजेट, बरोबर, त्याचं दडपण आम्हाला नक्की असायचं. त्यामुळे मराठी कलाकार हे कधी रिटेक का नाही घेत, कारण की त्यांना एकतर पाठांतराची सवय असते, त्यांना थिएटर केल्यामुळे एकपाठी आणि इमिजिएट प्रॉम्प्ट परफॉर्मन्स द्यायची सवय असते, आणि शिवाय बजेट्स कमी असल्यामुळे सिनेमामध्ये रिटेक घ्यायची सोय नसते. आता तर आहे पण तेव्हा नसायची. सो ते एक दडपण निश्चित असायचं की हां चुकायचं नाही, काही झालं तरी चुकायचं नाही,
हे तेव्हा. बरोबर. आणि त्याच कारणाने मॅम आज तुम्ही जेव्हा 1 मिनिटची रील बनवता ऑन द स्पॉट ऑन द गो पटकन बनवून डायरेक्ट पब्लिश, कारण तुम्हाला ती सवयच लागली असेल आणि एवढी स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही होतात. माझा पुढचा प्रश्न आहे तो थोडा मराठी माणूस ओरिएंटेड आहे. कारण असं की तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा गायडन्स मिळाली तुमचे गुरु केदार शिंदेजी, जसं आपण त्यांना गुरु म्हणू शकतो. त्यानंतर अंकुश चौधरी तुमचे मित्र, भरत जाधवजी तुमचे गुरु कम मित्र, हे सगळे मराठी माणसं आहेत. पण सध्याच्या काळात लोक, जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला ह्या सर्व लोकांनी मोटिवेट केलं, पुढे आणलं, तुम्हाला शिकवल्या गोष्टी, तुम्हाला पुढाकार दिला. पण आता लोक म्हणतात की मराठी माणूस, म्हणजे सध्या तरी लोक जे म्हणतात ते मी ऐकतोय, मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो. ह्यामध्ये तुम्हाला कितपत सत्य वाटतं आणि या स्टेटमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो असं नाही म्हणता येणार, पण ज्या पद्धतीने गुजराती किंवा म्हणजे त्यांचं ना बिझनेस सेन्स स्ट्रॉंग आहे आपल्यापेक्षा असं मला वाटतं. तर ती एक क्वालिटी आपण त्यांच्याकडून एम्बाईब केली पाहिजे थोडंसं, असं मला वाटतं की एखादा आणि आता ती आली आहे मराठी लोकांमध्ये की बरेच बिझनेसमॅन आता मराठी लोक बिझनेसकडे वळत आहेत. कारण की पूर्वी आपली जी संस्कृती होती ती नोकरी करायची, एक इन्कम घ्यायचं आणि आपला सुखी संसार करायचा. पण आता आपली मराठी मुलं आहेत ती धाडशी झाली आहेत, ती आता बिझनेस करू पाहत आहेत आणि अगदी मुंबईत महाराष्ट्रात नाही तर परदेशात जाऊन सुद्धा बिझनेस स्वतःचे उभे करतायत. आता जे मला वाटतं एक मोठी चेन आहे, फूड चेन, आय थिंक इट्स राधाकृष्ण का गोपाल कृष्ण GK इन UK, त्यांनी ते वडापाव समोसा पाव मराठी फूडची फूड चेन काढली आहे आणि आज त्यांचे काहीतरी 12 शाखा आहेत UK मध्ये. तर मला म्हणायचं हेच की आता आपण कुठेतरी प्रगत होत चाललो आहोत आणि मराठी माणसांना सपोर्ट करतायत. पण मराठी सिनेमाच्या ऑडियन्सबद्दल जरा मला असं म्हणावं लागेल की त्यांनी कुठेतरी हिंदी सिनेमांना तुम्ही जेवढं सपोर्ट करता तेवढं मराठी सिनेमाकडे पण वळलं पाहिजे. जनरली काय होतं, वर्ड ऑफ माउथची वाट बघतात आणि मग बघूया कसा सिनेमा आहे. त्यांची चूक नाही आहे आणि आपले बजेट्सच इतके छोटे असतात की त्यांना वाटतं जाऊ दे ना, मी 200 रुपये खर्च करून जर मला एक 150 कोटीची फिल्म बघायला मिळते तर मी 1.5 कोटीची का बघू, ते पण आहे. सो हे चित्र पण आता हळूहळू बदलेल, थोडं आउट ऑफ द बॉक्स क्रिएशन पण करायचा प्रयत्न मराठी फिल्म मेकर्स करतायत. पण हे बदलेल. पण डेफिनेटली येस, थोडासा सपोर्ट मराठी ऑडियन्सकडून जर मराठी सिनेमाला मिळाला तर अजून चांगले सिनेमे आम्ही बनवू शकू असं मला वाटतं. तर मित्रांनो, हा होता द अनफिल्टर्ड व्हर्जन ऑफ क्रांती रेडकर वानखेडे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांना एपिसोड खूप आवडला असेल. नक्की शेअर करा तुमच्या सर्व मित्रांबरोबर, कॉमेंट करा, लाईक करा आणि मला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये की नेक्स्ट गेस्ट तुम्हाला कोण आवडेल बघायला. आणि जाता विसरू नका, सबस्क्राईब करा बोलतोय महाराष्ट्राला. मला असं वाटतं की मराठीमध्ये सगळ्यात आधी 1.5 कोटी आहेत म्हणून आपण सिनेमात घालू, हा जो अप्रोच आहे ना फिनान्सर लोकांचा, तो कुठेतरी बदलला पाहिजे. ते आपण का टाकतोय 1.5 कोटी हे खूप महत्वाचं आहे. तो एका महागड्या गाडीतून उतरतो आणि तो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जातो असा जर सीन असेल तर ती महागडी गाडी तुम्ही आणणार आहात का? तर नाही. तर ती कुठली तरी सेकंड हँड एखादी गाडी असणार. मग तो पंचतारांकितचा कुठला तरी स्टॉक शॉट वापरणार आणि मग तो एक चीट शॉट घेऊन तुम्ही एका नॉर्मल बिल्डिंगमध्ये शिकतो. इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असणं चुकीचं आहे किंवा काय, चांगली गोष्ट आहे. उद्या तुम्ही परदेशात गेलात तुम्हाला ती भाषा आली पाहिजे, त्याच्यावर तुमचं प्रभुत्व सुद्धा असलं पाहिजे. पण कुठे ना कुठेतरी जर तुम्ही तुमच्या मातृभाषेला विसरू लागलात किंवा ते बोलण्यात तुम्हाला कमीपणा ज्या क्षणी तुमच्यात आला ना त्या क्षणी तुम्ही हरलात. आणि तुम्हाला तुमच्या हिस्ट्रीबद्दल अभिमान असलाच पाहिजे, तुमचा इतिहास तुम्हाला माहिती असलाच पाहिजे. समीरला तर मी कॉलेजमध्येच माझ्या वर्गातच होते. समीर क्लासमेट्स होतो आम्ही, पण वी नेव्हर स्पोक टू इच अदर. थोडं बोल, एखादा दुसऱ्या वेळेला बोललो सुद्धा. ही यूज्ड टू हेट मी, यूज्ड टू बी लाईक काय हिचं काय होणार आहे आयुष्यात. आणि तो नेहमी म्हणायचा स्वतःची, आता मला सांगतो की देवा हिचं लग्न ज्या मुलाशी होईल ना त्याच्यासाठी तर मी प्रेच करेन बाबा. आणि त्याच्याशीच झालं माझं लग्न. हे पूर्ण जे काही सर्कस झालं त्याच्यानंतर हे खूप अनयुज्युअल होतं. नाही, मला असं वाटतं की त्या पहिल्या 3 दिवसात तर आम्हाला प्रोसेसच करायला वेळ लागत होता की अरे व्हॉट इज गोईंग ऑन. म्हणजे एक असा अधिकारी ज्याचं स्पॉटलेस करिअर आहे, 17 वर्षांची जी सर्व्हिस आहे, ज्यांनी आयुष्यात कधी
पैसे खाल्ले असं कोणी लाईफमध्ये बोलू शकत नाही, ज्याला फक्त मेडल्स मिळाली आहेत त्याच्या कामगिरीसाठी, अशा व्यक्तीवर एका मंत्र्याच्या जावयाला पकडलं म्हणून असे आरोप लागतात. पण